दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। आज पुण्यामध्ये निर्भय बोलो या सभेच्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपकडून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी इशारा आंदोलन केलं जात आहे। याचा निषेध आम्ही महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्स सगळे पक्ष करतोय। मुळातच या देशामध्ये संविधानानुसार कामकाज केलं जातं। दुर्दैवाने आज या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्यासाठी सुद्धा फ्री नाहीत किंवा आपल्या विचार मांडण्यास सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जातं। अशा प्रकारची परिस्थिती आहे। पोलिसांना हे सगळं हाताळणं अवघड होत आहे। पण आम्ही बीजेपीला सांगू इच्छितो तुम्ही कितीही आंदोलन केला, किती जरी दादागिरी केली तरी निर्भय बोलूच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचून नागरिकांचं मनपरिवर्तन नक्की करू आणि हा देशाचं राज्य कशा प्रकारे चाललंय हे निश्चित होणार। पत्रकार निखिल वागळे यांची या ठिकाणी जाहीर सभा होती। त्यांच्यासोबत असीम सरोदे असतील, विशंबर चौधरी असतील, अशा अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी या सभेमध्ये होतंय। देशाचं संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कायदा काय आहे हे कळावं आणि सध्याची देशातली परिस्थिती काय आहे यासाठी सभा होतीये। पण विनाकारण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घोडा घातला आणि सभेला विरोध करण्याचा प्रयत्न केला। परंतु महाविकास आघाडी असेल, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा विरोधाला न जुमानता ही सभा कशी यशस्वी होईल आणि सभा यशस्वी होण्याकरता पूर्णपणे योगदान महाविकास आघाडीने दिलंय। त्यासाठी या ठिकाणी पोहोचलो आहोत। भारतीय जनता पार्टीचा विरोध हा पूर्णपणे मोडून काढण्याचं आम्ही ठरवलंय आणि तो मोडून काढू आणि सभा यशस्वी करून दाखवू। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।